नमस्कार मित्रमैत्रिणींनो. नसांमध्ये ब्लॉकेजेस आहेत. अनेकांना स्ट्रोक किंवा हृदयविकार यासारख्या आजारांना सामोरं जावं लागतं. तसेच रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यावर कोचफेन्स आणि इतर आजारही होतात. गेल्या काही वर्षांमध्ये अनेकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागत आहे. यामध्ये नसासंबंधित आजार मोठ्या प्रमाणावरती होत आहे. नसांमध्ये ब्लॉकेजेस झाल्यावर अनेकांना स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. यामध्ये धूम्रपान, हाय ब्लड प्रेशर आणि काही औषधं जसं की इस्ट्रोजन हे रक्ताच्या गाठी तयार करण्याला कारणीभूत असतं. या आजारांना आपण काढण्यासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांचे सल्ले देखील घेत असतो, उपचार करत असतो, सर्जरी करत असतो. तरी देखील आपल्याला पाहिजे तसा फरक पडत नाही. तर आपल्याला हा आजार होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर आपण आज काही उपाय पाहणार आहोत. त्यातील पहिलं म्हणजे सकस आहार आणि व्यायाम करणं. योगा यावर रामबाण उपाय आहे. जर आपल्याला एका जागेवरच बसून ड्युटी असेल, तुम्ही जर घरात राहत असाल आणि शरीराची हालचाल करत नसाल, फक्त तुमची बैठी जीवनशैली असेल तर ती तुमच्यासाठी खूप घातक आहे. यासाठी तुम्ही दररोज 4 किलोमीटर चालणं गरजेचं आहे. यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होतं. नियमित व्यायाम केल्यामुळे, योगा केल्यामुळे तुमच्या नसा मोकळ्या होतात. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळी योगासने करू शकता. प्राणायाम करून, ओंकार करून नसा मोकळ्या होऊ शकतात. त्यामुळे योगा हा दररोज केलाच पाहिजे. त्याचप्रमाणे बदाम खावं. जर आपल्याला ड्रायफ्रूट खाण्याची सवय नसेल तर आपण तातडीने ड्रायफ्रूट सुरू करा. नियमित बदामाचं सेवन केल्याने रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. बदामामध्ये मोठे औषधी गुणधर्म आहेत. बदाम प्रकृतीने गरम असते, त्यामुळे रक्त पातळ होण्यासाठी मदत करतं आणि आपले ब्लॉकेजेस वगैरे कमी होण्यास मदत होते. तसेच तुम्ही तुमच्या आहारामध्ये लसणाचा जास्तीत जास्त वापर करू शकता. यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत होते. हे थोडंसं खाणं अवघड आहे, परंतु तुम्ही याचं जर नियमित सेवन केलं तर तुमच्या रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे हळद आणि आलंही हे नैसर्गिक आहे. हळद सर्वात गुणकारी आहे, कारण हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं एक घटक असतो जो आपलं रक्त पातळ होण्यासाठी मदत करतो आणि रक्ताच्या गुठळ्याही होत नाही. स्वयंपाक बनवताना त्यात तुम्ही हळदीचा जास्तीत जास्त वापरही करू शकता. यामुळे तुमच्या नसा मोकळ्या होण्यास नक्कीच मदत होतील. त्याचप्रमाणे आलं हे अँटी इन्फ्लेमेटरी असं आहे. आल्यामध्ये ॲस्परिन सॅलिसिलेट सिंथेटिक गुण असतो. यामुळे ते एक शक्तिशाली ब्लड सिंथेटिक म्हणून काम करतं. चहा किंवा दररोजच्या आहारात आल्याचा समावेश तुम्ही नक्कीच करा. त्याचप्रमाणे तुम्ही फायबरयुक्त जेवणावर जास्त भर द्या. डायरेक्ट फायबरयुक्त जेवणाचा समावेश तुम्ही तुमच्या जेवणामध्ये केला तर रक्त पातळ होण्यास मदत होते. रक्त शुद्ध करण्यासाठी फायबरयुक्त आहाराचं सेवन खूप गरजेचं आहे. यामुळे पचनशक्ती चांगली राहते, ब्लड सर्क्युलेशनही चांगलं राहतं. ब्राऊन राईस, गाजर, ब्रोकोली, मुळा, सफरचंद यांचा ज्यूस करून त्याचा तुम्ही डाएटमध्ये समावेश करू शकता. ओमेगा 3साठी असेल तर तुम्ही ते नक्कीच घेऊ शकता. ते तुमचं रक्त नैसर्गिकरित्या पातळ करतं. ओमेगा 3 अँटी आणि अँटीप्लेक्स असे त्यामध्ये गुणधर्म असतात. त्यामुळे ते रक्त घट्ट होऊ देत नाही. त्याचप्रमाणे बीट हा सगळ्यात चांगला पदार्थ आहे. बीटाचे अनेक उपयोग आहेत. बीटामुळे रक्त तर वाढतेच, पण यामुळे रक्त सुरळीत राहण्यासही मदत होते. बीटाचा रस करून पिला तर रक्तही वाढतं आणि रक्तही पातळ राहतं. रक्ताचं प्रमाण वाढल्यामुळे नक्कीच रक्त देखील शुद्ध होतं आणि रक्त वाढण्यामुळे आपलं शरीर सुरळीत काम करतं. तेव्हा तुम्ही आहारामध्ये बीटाचा नक्कीच समावेश करा. कांदा हा भाज्यांमधील चव वाढवणारा असा हा गुणधर्म आहे कांद्यामध्ये. त्याच्यामध्ये कांदा हा तुमच्या दुखण्यावर खूप उपयोगी आहे. कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण हे जास्त असते. तसेच ॲसिड आणि अँटीबॅक्टेरिया असतात. त्यामुळे दुसऱ्या भाज्यांच्या तुलनेत कांदा हा शरीरासाठी लाभदायक आहे. त्याचबरोबर कांदा हा थोडा थंड देखील असतो. त्यामुळे तो बरेच आजार कमी करण्यास मदत करतो. तेव्हा नक्कीच तुम्ही तुमच्या आहारामध्ये कांद्याचा समावेश करा. कांद्यामुळे रक्तवाहिन्या देखील सुरळीत चालतात आणि रक्तामध्ये गाठी न होता रक्त पातळ होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे दुधी भोपळा हे मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस यासारखे फायदेशीर अशी प्रथिने यामध्ये असतात. दुधी भोपळ्यामुळे वजन देखील कमी होतं. दुधी भोपळ्याचं सूप पिल्यास देखील रक्त पातळ होण्यास नक्कीच मदत होते. तेव्हा यावरील गोष्टींचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करू शकता, जेणेकरून तुमचं रक्त पातळ राहील, तुमचं शरीर ॲक्टिव्ह राहील आणि
तुमचं लाईफ सुरळीतपणे चालण्यास नक्कीच मदत होईल. तेव्हा या छोट्या छोट्या टिप्सचा तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये नक्की